नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 24 जानेवारी 2026 करताचा संपूर्ण रात्रपाळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचा उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी आहे. नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे. योग शिवा आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैथिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:10 ते 8:32 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:15 ते 1:03 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:54 ते 11:17 आणि यमगंड काळ दुपारी 2:01 ते 3:24 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर लाभयोग करेल आणि गुरुबरोबर केंद्र करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीचा राशीफळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिलीची रास आहे ती आहे मेष. मेष राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. तृतीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस थोडासा धावपळीचा धकाधकीचा दिसून येईल. अपेक्षेप्रमाणे कामं पूर्ण होणार नाही. त्यामध्ये थोडी दिरंगाई दिसून येईल. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी होऊ शकते. कुठल्याही प्रकारचा कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार आजच्या दिवशी करू नका. भावभावनावरती नियंत्रण ठेवणं थोडं गरजेचं राहील. दिवसाचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतर जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. द्वितीयातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही उत्तम लाभ मिळू शकते. भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला लाभू शकेल. जी कामं हाती घ्याल त्यामध्ये तुम्हाला सफलता उत्तम प्रकारे मिळेल. आर्थिक व्यवहार सुरळीत राहतील. काही जुनी येणी सुद्धा येऊ शकते. मात्र खर्चावर थोडं नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. वेळातील तुमच्या राशीतील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकते. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी तुम्ही करू शकता. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. व्ययातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसते. नवीन कामाची सुरुवात करू शकता. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी लाभेल. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. दिवस तुझ्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. लाभातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. प्रलोभनांच्या मागे सुद्धा लागू नका. खर्चावरती नियंत्रण ठेवा. आर्थिक व्यवहार जपून करा. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दशमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर खायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तरी सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. काही चांगले लाभ मिळू शकतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. भाग्यातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रित करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातील व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. अष्टमातील गुरुबरोबर केंद्र करेल. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी अतिशय उत्तम दिसून येईल. जी कामं हाती घ्या ते मार्गी लागतील. भाग्याचे उत्तम साथ लाभेल. नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. थोडंसं फिरणं वगैरे होईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहते. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. सप्तमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्रित करेल. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील व्यक्तींकरता काही आर्थिक खर्च करावे लागतील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. षष्ठातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. नवीन कामाची सुरुवात करू शकता. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. तुमचा मूड सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. पंचमातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अतिरिक्त खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि चतुर्थातील गुरुबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. अडकलेली कामं तुमची मार्गी लागू शकतील. प्रलंबित लाभ तुम्हाला मिळू शकते. आर्थिक लाभाच्या संदर्भातल्या नवनवीन संधीसुद्धा समोर येऊ शकतील. मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होती. त्यांच्याकडून चांगले सल्लेसुद्धा किंवा मदतसुद्धा मिळू शकेल. तुमचा मूड, कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 24 जानेवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.